चला, गणित हा विषय आपण काय करू सांगा सुरुवातीपासून पाहू. प्रकरण पहिलं, संख्या व काय म्हणून सांगा संख्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये पहा काही महत्त्वाच्या बाबी आपण सुरुवातीला कन्सेप्ट असतात, संकल्पना असतात, त्या संकल्पना आपण सुरू करू. लक्षात घ्या. पहिल्यांदा ठिकाणी आपण प्रकार पाहू, ते म्हणजे काय सांगा नैसर्गिक संख्या. संख्या व संख्यांच्या प्रकारामध्ये नैसर्गिक संख्या पाहू. नैसर्गिक संख्यांना आपण इंग्रजीमध्ये जर पाहतो म्हटलं तर एक लक्षात ठेवा, नॅचरल नंबर असे म्हटले जाते. नॅचरल नंबर याचा अर्थ काय होतो? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या असं म्हणत असताना निसर्गामध्ये आपण ज्या काही वस्तू वगैरे मोजत असतो, लक्षात घ्या, तर मोजत असताना जनरली कोणत्याही वस्तूची सुरुवात मोजताना आपण 1 पासून करतो. म्हणून इथे लक्षात घ्या, नैसर्गिक संख्येची सुरुवात सुद्धा 1 पासून होते. एक पहिला पॉईंट. मग इथे आपण गृहीत धरू नैसर्गिक संख्येची सुरुवात कितीपासून होते? 1 पासून होते, असं लक्षात घेऊ आपण. पहा, ज्या संख्यांची सुरुवात काय म्हणून सांगा 1 पासून होते त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतात, असं गृहीत धरू. आता याच्यामध्ये पुढची संख्या कितीने मोठी असते? तर 1 ने हा नंबर वाढत जातो. म्हणजे 1 + 1 2, 2 + 1 बरोबर काय म्हणून सांगा 3, 3 + 1 किती म्हणून सांगा 4, 4 + 1 5. म्हणजे सुरुवात 1 पासून. इथे एक प्रश्न क्लिअर होतो की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती म्हटल्यावर त्याचं उत्तर आपण काय देऊ सांगा 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या होईल. ठीक आहे. पहा, इथे आपण असं उत्तर देऊ. याच्यात लक्षात घ्या की पहिल्यांदा असं आपण गृहीत धरू. याच्यात काय गृहीत धरू की पहिली नैसर्गिक संख्या कोणती? पहा, इथे 2-3 प्रश्न. नैसर्गिक संख्यांची सुरुवात कोणापासून होते? सुरुवात म्हटलं आपण 1 पासून म्हणू. पहिली नैसर्गिक संख्या कोणती? पहा, पहिली नैसर्गिक संख्या म्हटलं उत्तर देऊ आपण 1. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण कसं म्हणू की सर्वात लहान, सर्वात काय सांगा लहान नैसर्गिक संख्या ती सुद्धा कोण सांगा 1, असं आपण इथे गृहीत धरू. पहा, आता नैसर्गिक संख्या कितीने वाढत जातात हा जर प्रश्न विचारला, हा संकल्पना आहे, तर 1 ने काय म्हणून सांगा वाढत जातात. म्हणजे याच्यात एक गोष्ट परत आपल्या लक्षात येते की पुढची नैसर्गिक संख्या आधीच्या नैसर्गिक संख्येपेक्षा कितीने मोठी असते म्हटलं तर उत्तर कसं देऊ आपण सांगा 1 ने मोठी असते, अशा पद्धतीने. मग आता पहा इथे उदाहरण, इथे लक्ष द्या. पहा, इथे काय म्हणून सांगा 1 पेक्षा 2 1 ने मोठे, 2 पेक्षा 3 1 ने मोठे, 3 पेक्षा 4 1 ने मोठे, 4 पेक्षा 5 1 ने मोठे, 4 पेक्षा 6 1 ने मोठे. हे असं काय म्हणून सांगा चालत राहील. आता काय म्हणून सांगा शेवटपर्यंत हे जात राहील. आता मग कुठपर्यंत जात राहील? तर ह्या गोष्टीला काहीही सीमा नाही, ह्या गोष्टीला अंत नाही. म्हणून नैसर्गिक संख्या किती आहे? तर ह्या शब्दाचं उत्तर देऊ आपण अनंत आहे. पहा, एकूण किती आहे ह्या शब्दाचं उत्तर काय? ह्या प्रश्नाचं उत्तर अनंत आहे. मग अनंत जर असेल तर मग तुम्हाला कोणती सांगता येत नाही ते सांगा. अनंत जर असेल तर कोणती सांगता येणार नाही? मोठी सांगता येणार नाही. आताच आपण कोणती सांगितली सांगा? लहान नैसर्गिक संख्या सांगितली, बरोबर आहे ना? सर्वात लहान ही नैसर्गिक संख्या किती आहे सांगा 1 आहे. मग इथे आपण असं गृहीत धरू की नैसर्गिक संख्या अनंत आहे, म्हणून सर्वात मोठी नैसर्गिक संख्या काय करता येत नाही सांगा आपल्याला सांगता येत नाही, असं त्याचं आपण उत्तर देऊ. त्याच्यात एक परत एक पॉइंट पहा, 0 ही कोणती संख्या नाही? 0 ही नैसर्गिक संख्या नाही, 0 ही नैसर्गिक संख्या नाही. मग अशा काही संकल्पना पहिल्यांदा लक्षात ठेवा. आता इथे पहा कसं 0 ही काय म्हणून सांगा नैसर्गिक संख्या नाही. पहा, ऋण संख्या, पुन्हा एक मुद्दा जे आपण ऋण म्हणू, -1 -2 -3. पहा, ऋण संख्या या कोणत्या संख्या नसतात? तर नैसर्गिक संख्या नसतात. त्याचं कारण असेल काहीतरी. त्याचं काय कारण का लक्षात घ्या. आपण निसर्गामध्ये मोजत असताना, काउंट करत असताना आपण असं म्हणत नाही की हे पहा ही -1 गोष्ट आहे, ही -2 गोष्ट आहे, असं आपण ऋण संख्येत कधीच मोजणी करत नाही. म्हणून ऋण संख्या ह्या कोणत्या संख्या नसतात? नैसर्गिक संख्या नसतात. आता नैसर्गिक संख्या 1 ने वाढत जातात हा मुद्दा सांगितला, म्हणजे पुढची नैसर्गिक संख्या 1 ने काय सांगा मोठी असते. पहा, कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्येमध्ये कितीचा फरक असतो? 1चा. कोणतेही 2 असू द्या. हे पहा, इथे जर आपण टॅली करून घेतो म्हटलं
1 आणि 2 मध्ये 1 चा फरक आहे, 2 आणि 3 मध्ये 1 चा फरक आहे, 3 आणि 4 मध्ये 1 चा फरक आहे, 4 आणि 5 मध्ये 1 चा फरक आहे, 5 आणि 6 मध्ये 1 चा फरक आहे. लक्षात घ्या. सर्वात लहान नैसर्गिक संख्या याचं उत्तर काय सांगा? 1. व सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. नैसर्गिक संख्यांची सुरुवात कोणापासून होते? 1 पासून होते. आता पहा, इथे ह्यांना नैसर्गिक संख्या म्हणण्याचं एक कारण सांगतो पहा तुम्हाला. त्याचं कारण कसं आहे की निसर्गात आपण कोणत्याही वस्तू, व्यक्ती, प्राणी, पदार्थ जे काही मोजतो त्याची सुरुवात आपण 1 पासून करतो. म्हणून मोजण्याची सुरुवात, निसर्गातली वस्तू मोजण्याची सुरुवात 1 पासून करतो. म्हणून यांना काय म्हणतात? तर आपण असं कन्सिडर करू की म्हणून यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आता ह्या वस्तू काय म्हणून सांगा? मोजण्यासाठी वापरतात. वस्तू मोजण्यासाठी वापरतात. म्हणून या संख्यांना काय सांगा? मोज संख्या असेही म्हणतात. मग आता पहा, याच्यावरचे सगळे स्टेटमेंट कसे कसे येईल तर ते लक्षात घ्या. ज्या संख्यांची सुरुवात कितीपासून होते? 1 पासून होते, त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. पहा, मग इथे 2-3 प्रश्न. नैसर्गिक संख्यांची सुरुवात कोणापासून होते? 1 पासून होते. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. 2 क्रमांक पहिली नैसर्गिक संख्या काय म्हणून सांगा? 1 आहे. 2 नैसर्गिक संख्या कितीने वाढत जातात? तर उत्तर काय सांगा? 1 ने वाढत जातात. म्हणजे पुढची नैसर्गिक संख्या आधीच्या नैसर्गिक संख्येपेक्षा कितीने मोठी असते? 1 ने मोठी असते. नैसर्गिक संख्या किती आहे? अनंत आहे. अनंत आहे म्हणजे त्यांना कोणताही अंत नाही. म्हणून सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही असं आपण गृहीत धरू. आणि 0 ही काय सांगा? नैसर्गिक संख्या नाही. ऋण संख्या या कोणत्या सांगा? नैसर्गिक संख्या नसतात. नैसर्गिक संख्या या 1 ने काय म्हणून सांगा? वाढत जातात. म्हणजे पुढची नैसर्गिक संख्या आधीच्या नैसर्गिक संख्येपेक्षा 1 ने मोठी असते. 2 क्रमवार नैसर्गिक संख्येमधला फरक कितीचा असतो? 1 चा असतो असं गृहीत धरून लक्षात घ्या. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 व सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून सांगा? 1 पासून होत असते असं आपण इथे गृहीत धरू. ठीक आहे. पहा, त्याच्यानंतर इथे तुमच्या काय सांगा? पूर्ण संख्या. आता पहा, निसर्गातल्या वस्तू जर समजा तुम्हाला मोजायच्या असेल, काय करायच्या असेल? मोजायच्या असेल. जर निसर्गातल्या वस्तू तुम्हाला मोजायच्या असेल तर तुम्ही काय करू शकता? नैसर्गिक संख्यांनी मोजू शकता. म्हणजे नैसर्गिक संख्यांनी फक्त त्यांची काय करू शकता सांगा? मोजणी करू शकता. मोजणी. बरोबर आहे. तुम्ही त्यांचं काय करू शकत नाही? माप नाही घेऊ शकत. तुम्ही त्याचं काय सांगा? मापन नाही करू शकत. पहा, जसं आपण म्हटलं की हा बोर्ड किती लांबी रुंदीचा आहे, मग जिथे आपण टेपलं त्या ठिकाणी काय राहील सांगा? 0. आणि त्याच्यानंतर काही अंतरानं किती राहील? 1 फूट. लक्षात घ्या. म्हणजे जिथं आपण या ठिकाणी जर टेप जर लावला समजून घ्या तर तिथंच 1 फूट भरेल का तो? त्या ठिकाणी 1 फूट भरणार नाही. मग तेवढ्यासाठी आपण या संख्यांची निर्मिती केली. कोणत्या संख्या सांगा? म्हणजे पूर्ण संख्येची. मग ज्या संख्यांची सुरुवात कशापासून होते? 0 पासून होते. ज्या संख्यांची सुरुवात 0 पासून होते त्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात असं गृहीत धरू. मग त्या कोणकोणत्या? बस बाकीच्या नैसर्गिक आहेत तशाच्या तशा, फक्त सुरुवातीला कोण ऍड झालं? 0 ऍड झाला. मग 0 ही सर्वात लहान कोणती सांगा? पूर्ण संख्या. 0 ही कोणती संख्या आहे? जर पूर्ण विचारलं तर हा पूर्ण विचारलं तर पूर्ण संख्या म्हणजे नैसर्गिक संख्येत कोण ऍड करू? आपण 0 ऍड करू. 0 1 नंतर काय सांगा? 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ह्या कोणत्या संख्या झाल्या सांगा? पूर्ण संख्या होय. आता हे याची उत्पत्ती कशासाठी किंवा हे गरजेचं कशासाठी? तर कशासाठी सांगा? मापन. मग मोजमाप ह्या शब्दासाठी एक लक्षात ठेवा. मला मोजमाप करायचे आहे तर 2 संख्यांचा वापर होतोय हे तुम्ही लक्षात ठेवा. नैसर्गिक संख्या म्हटलं या ठिकाणी पहा मोजण्यासाठी, आणि काय म्हणून सांगा? पूर्ण संख्या जर म्हटलं आपण तर ते कशासाठी सांगा? मापनासाठी वापरल्या जातात. तर असं आपण इथे गृहीत धरू. आणि आता पहा, ह्या संख्या सुद्धा कशा आहेत? कोणत्या संख्या म्हणून सांगा? पूर्ण संख्या. ह्या संख्या सुद्धा कशा आहे सांगा? अनंत आहे. पहा, पूर्ण संख्या सुद्धा आपण काय म्हणू? अनंत आहे. म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या आपण 0 असं म्हणू शकतो. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 असं म्हणू शकतो. पण इथे या ठिकाणी आपण काय सांगू शकत नाही मला सांगा? सर्वात मोठी काय म्हणून सांगा? पूर्ण संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही हे लक्षात घ्या.
पूर्ण संख्या कितीने वाढत जातात? लहान त्याचं पण उत्तर विचारू देऊ. शकत असेल ना मग सर, लहान पूर्ण संख्या असं ही. असं विचारू शकते का? हो, हां. जरी जिथून सुरुवात होते ती सर्वात लहान आहे. हां, लहान. पहा, तर आपण काय म्हणू लक्षात घ्या, सर्वात मोठी म्हणजे अंत नाही ना यांना, हे चालत नाही. हां. तर काय म्हणून सांगा, सर्वात मोठी पूर्ण संख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येतं नाही, असं आपण गृहीत धरू. आता त्यांची सुरुवात कशाने होत आहे? शून्याने सुरुवात होत आहे. हे पहा, इथे आपण काही कॅल्क्युलेशन देऊ शकतो. आपण शून्याने सुरुवात होत आहे. पहा, प्रत्येक संख्या कितीने वाढत जाते? तर इथे काय म्हणून सांगा, एकने वाढत जाते. दोन क्रमवार पूर्ण संख्येमधला फरक किती असतो? तर त्याचं उत्तर काय सांगा, एकचा फरक असतो. समजत आहे? पूर्ण संख्या हा काय सांगा, अनंत आहे. म्हणून सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही. असं कॅल्क्युलेशन हे सर्व आपण कोणाबद्दल देऊ शकतो? पूर्ण संख्येबद्दल देऊ शकतो. हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहा, जेव्हा संख्या रेषेचा संबंध येतो, कशाचा म्हणून आपण सांगा, संख्या रेषेचा संबंध येतो, तर तेव्हा एक लक्षात घ्या, त्याला पूर्णांक संख्या असं म्हणतात. पूर्णांक संख्या लक्षात घ्या. पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या होय? संख्या रेषेवरील संख्या. म्हणजे असं दोन्ही बाजूला ती वाढत जाईल. मध्यबिंदू कोण राहील? शून्य राहील. आणि उजवीकडले अंक काय राहील सांगा? धन राहील. लक्षात घ्या. आणि डावीकडले अंक काय राहील सांगा? ऋण राहील. हे लक्षात घ्या. म्हणजे आता ही जर समजा एखादी रेषा जर म्हटलं तर याच्यातला मध्यबिंदू कोण आहे सांगा? शून्य आहे. नंतर 1 2 3 4 5 6 इकडे असं अनंत काय म्हणून सांगा, ते चालत जाईल. लक्षात घ्या. आणि इकडले बिंदू म्हटलं तर 1 2 3 4 5 इकडे काय सांगा? 6 इकडे सुद्धा अनंत असं काय म्हणून सांगा, चालत जाईल. मग मध्यवर्ती बिंदू जो आहे पूर्णांक संख्येमध्ये, मध्यवर्ती बिंदू हा कोण असतो? शून्य असतो. याच्यामध्ये एक गोष्ट आहे, आतापर्यंत आपण जेवढ्या संख्या पाहिल्या त्याच्यात आपल्याला काय नाही सांगता आली सांगा? मोठी संख्या नाही सांगता आली. म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये सुद्धा मोठी संख्या सांगता नाही आली. त्याच्यानंतर पूर्ण संख्यामध्ये सुद्धा कोणती संख्या सांगता नाही आली सांगा? मोठी संख्या सांगता नाही आली. मात्र याच्यात कसं होते हे लक्षात घ्या. आता जसं आपण ह्या ठिकाणी संख्या रेषा म्हणत आहोत, संख्या रेषा असं म्हणत असताना इथे कोण आहे सांगा? शून्य आहे. शून्याच्या मागे गेल्यावर लगेचच कोण आला? -1. -1 पेक्षा -2 लहान आहे, त्याच्यापेक्षा -3 लहान आहे, त्याच्यापेक्षा -4 लहान आहे, त्याच्यापेक्षा -5 लहान आहे. म्हणजे -1 ही सगळ्यात मोठी संख्या झाली. -1 ही सगळ्यात मोठी, पण कोणती सांगा? ऋण पूर्णांक. -1 ही सगळ्यात मोठी कोणती संख्या आहे? -1 ही सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक. म्हणजे महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला फक्त ही संख्या सांगता येते जी सगळ्यात मोठी आहे. पहा, सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, असा जर का प्रश्न तुम्हाला विचारला गेला, सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती हा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला, त्याचं उत्तर काय म्हणून सांगा तुम्ही? -1 -1 असं देऊ शकता. पहा, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही कोणती आहे सांगा? -1 आहे. सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. त्याचं कारण लक्षात घ्या. त्या संख्या इकडे कशा आहे सांगा? अनंत आहे. म्हणजे सगळ्यात मोठी सुद्धा आपण सांगू शकत नाही तिकडे जाणारी. आणि ह्या संख्या इकडे सुद्धा कशा आहे? ह्या ठिकाणी सुद्धा कशा आहे मला सांगा? अनंत आहे. म्हणजे ह्या सुद्धा आपण काय करू शकत नाही सांगा? सांगू शकत नाही. म्हणजे सगळ्यात मोठी किंवा सगळ्यात लहान, सगळ्यात मोठी काय म्हणून सांगा? पूर्णांक संख्या सांगू शकत नाही. इकडे सगळ्यात लहान सुद्धा आपण सांगू शकत नाही. फक्त सगळ्यात मोठी कोणती सांगू शकतो? ऋण पूर्णांक संख्या आपण या ठिकाणी सांगू शकतो. ह्या संकल्पना आहे, ह्या व्यवस्थित लक्षात घ्या. पुढे पुढे आपल्याला ह्या बाबी टॅली करता येतात, ते तुम्ही समजून घ्या. ह्याच्यानंतर आपण पाहू तो पॉइंट म्हणजे कोणत्या संख्या सांगा? समसंख्या. हे पहा, समसंख्या. समसंख्या. आता बाई इथे काय म्हणून सांगा? समसंख्या म्हणजे कोण? ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे उजवीकडे शेवटी. लक्षात घ्या, एकक स्थानी म्हणजे आपण कन्सिडर करू उजवीकडे शेवटी कोण असेल? शून्य असेल. 0 2 4 6 8 हे अंक असेल त्या संख्यांना काय म्हणून सांगा? समसंख्या असे म्हणतात. म्हणजे आता पहा, आपण म्हणू हे 15 काय म्हणून सांगा? 20 शेवटी 0 आला, समसंख्या. लक्षात घ्या. नंतर 18 इथे काय म्हणून सांगा? 22 2 आले, समसंख्या. त्याच्यानंतर आपण म्हटलं हे पहा 38 इथे काय? 46 समसंख्या. पहा इथे 32 काय म्हणून सांगा? 44 समसंख्या. नंतर इथे काय म्हणून सांगा? 59 68 समसंख्या. त्याचं कारण काय पहा तुम्हाला सांगतो. इथे कोणाला 0 आला, 2 आला, 6 आला, 4 आले, 8 आले. समजत आहे?
एकक स्थानी कोण सांगा 0 2 4 6 8 हे अंक जर येत असेल तर त्या संख्यांना काय म्हणायचं समसंख्या. महत्वाचा पॉइंट आहे. किंवा ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो, 2 ने कसा भाग जातो पूर्ण भाग जातो. ज्या संख्या सम असतील त्यांना 2 ने पूर्ण भाग जातो. ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणायचं आपण समसंख्या असे म्हणतात. उदाहरण मी घेतलेली आहे वर. हे पहा इथे 0 आलाय, 2 आलाय, इथे 4 आलाय, इथे 6 आलाय, इथे कोणाला सांगा 8 आलाय. एकच स्थानी 0 2 4 6 8 असं जर येत असेल तर त्यांना कोणत्या संख्या म्हणतात आपण कन्सिडर करू समसंख्या. आता पहा इथे एक गोष्ट लक्षात घ्या. समसंख्या सुरू कुठून होईल ते थोडंसं समजून घ्या किंवा पहा लक्ष द्यायचं. आता जसं आपण जर गृहीत धरतो म्हटलं तर हे पहा पहिली 2 नंतर 4 2 4 6 8 लक्षात घ्या. इथे 10 म्हणून 12 2 4 6 8 10 12 इथे 14 इथे 16 18 20 ठीक आहे. असं आता पुढे पुढे 2-2च्या फरकानं काय म्हणून सांगा चालत राहील. 2-2च्या फरकानं चालत राहील. मग आपण काय म्हणू इथे लक्षात घ्या की कोणत्याही 2 क्रमवार समसंख्येमध्ये फरक कितीचा असतो. 2 आणि 4 मध्ये 2चा, 4 आणि 6 मध्ये 2चा, 6 आणि 8 मध्ये 2चा, 8 आणि 10 मध्ये 2चा, 10 आणि 12 मध्ये 2चा, 12 आणि 14 मध्ये 2चा, 14 आणि 16 मध्ये 2चा, 16 आणि 18 मध्ये 2चा, 18 आणि 20 मध्ये 2चा असं चालत राहील. मग प्रश्न पहा कसा कोणत्याही 2 क्रमवार संख्येत क्रमवार कोणत्या संख्येत समसंख्येत फरक कितीचा राहील 2चा फरक असतो असं आपण कन्सिडर करू. आता पहा म्हणजे क्रमाने येणारी पुढची समसंख्या म्हणजे ही जर समसंख्या असेल तर हिच्या पुढची क्रमाने येणारी समसंख्या हिच्यापेक्षा कितीने मोठी राहील 2 ने मोठी राहील. क्रमाने येणारी पुढची समसंख्या आधीच्या समसंख्येपेक्षा 2 ने मोठी असते. म्हणजे इथे लक्षात घ्या 4 हे कितीने मोठे आहे 2 पेक्षा 2 ने, 6 4 पेक्षा 2 ने, 8 6 पेक्षा 2 ने, 10 8 पेक्षा 2 ने, 12 10 पेक्षा 2 ने, 14 12 पेक्षा 2 ने. तर अशा प्रकारे हे सर्व स्टेटमेंट आपण काय सांगा व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण समसंख्या कोणाला म्हणायचं ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्या संख्यांना काय सांगा समसंख्या असे म्हणतात. ज्या संख्यांना 2 ने निश्चित भाग जातो त्या संख्यांना सुद्धा समसंख्या असे म्हणतात. पहा ज्या संख्येचे एकक स्थानी कोण सांगा 0 2 4 6 8 इत्यादी अंक असतात त्या कोण होईल सांगा समसंख्या होय. कोणत्याही 2 क्रमवार समसंख्येत कितीचा फरक असतो 2चा फरक असतो. क्रमाने येणारी पुढची समसंख्या आधीच्या समसंख्येपेक्षा 2 ने मोठी असते असं आपण गृहीत धरू. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉइंट पाहू. नेक्स्ट पॉइंट कसा आहे तो लक्षात घ्या व्यवस्थित. आता नंतरचा पॉइंट पाहू आपण विषम संख्या. लक्ष द्या विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात 1 3 5 7 9 हे अंक असतात त्या संख्यांना आपण काय म्हणू सांगा विषम संख्या असे म्हणतात. त्या संख्यांना आपण विषम संख्या असे म्हणू. पहा ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही 2 ने निशेषाचा अर्थ होतो पूर्ण भाग जात नाही एक बाकी उरतो त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. जसं आता उदाहरणे पहा तुम्हाला काय दिली आहे सांगा 1 3 5 7 9 हे सगळे एकक स्थानी कोण आले सांगा 1 आला 3 आला 5 आला 7 आला 9 आला. तर ह्या सर्व संख्या कोणत्या झाल्या आता विषम संख्या. आता पहा कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो कोणते असू द्या. म्हणजे हे पहा 1 3 5 इथे 7 9 11 इथे 13 15 काय म्हणून सांगा 17 19 21 23. तर ह्यांच्यामध्ये जर समजा आपण पाहतो म्हटलं 1 आणि 3 मध्ये 2चा फरक 3 आणि 5 मध्ये 2चा फरक 5 आणि 7 मध्ये 2चा फरक 7 आणि 9 मध्ये 2चा असा कितीचा फरक राहील 2चा. कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. आणि क्रमाने येणारी पुढची विषम संख्या कुठली पुढची आधीच्या विषम संख्येपेक्षा कितीने मोठी असते 2 ने मोठी असते असं आपण या ठिकाणी गृहीत धरू. ठीक आहे. या ठिकाणी आपण एकूण किती प्रकार पाहिले सांगा 5 प्रकार पाहिले. 5 प्रकारामध्ये कोणकोणते आहेत ते लक्षात घ्या. सुरुवातीपासून जर आपण टॅली करतो म्हटलं तर एकदा परत लक्षात घ्या नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येबद्दल आपण काय बोललो ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 1 2 3 4 5 6 इकडे काय सांगा अनंत. 0 ही नैसर्गिक संख्या नाही
ऋण संख्या या नैसर्गिक संख्या नसतात. नैसर्गिक संख्या या एकने वाढत जातात म्हणजे पुढची नैसर्गिक संख्या एकने काय सांगा मोठी असते. ठीक आहे. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्येत कितीचा फरक असतो? एकचा. सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक व सर्वात मोठी सांगता येत नाही. नैसर्गिक संख्येची सुरुवात कितीने होते म्हटलं तर एकने होते. नंतर पाहिलं पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांना म्हटलं आपण काय सांगा मापन संख्या, माप संख्या. ज्या संख्यांची सुरुवात शून्यापासून होते त्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 0 1 2 3 4 5 6 7 8 अशा कशाने सांगा त्या अनंत आहे. तिसरा प्रकार पाहिला पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषेवरील संख्या होय. लक्षात घ्या. उजवीकडले अंक काय सांगा धन असतात. डावीकडले अंक काय म्हणून सांगा ऋण असतात. मध्यबिंदू कोण असतो? 0. मध्यवर्ती बिंदू 0 असतो. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोण होय? -1. सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही. ठीक आहे. समसंख्या ज्या संख्यांना 0 2 4 6 8 ने भाग जातो त्यांना समसंख्या म्हणतात. ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो त्यांना समसंख्या असे म्हणतात. ज्या संख्येचे एकच स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील त्यांना समसंख्या असे म्हणतात. कोणत्याही दोन क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो. क्रमाने येणारी पुढची समसंख्या आधीच्या समसंख्येपेक्षा 2 ने काय सांगा मोठी असते. त्याच्यानंतर पाहिले आपण विषम संख्या. ज्या संख्येच्या एकच स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही त्यांना विषम संख्या असे म्हणतात. हे पहा एकच स्थानी 1 3 5 7 9 असेल तर त्या कोणत्या होईल? विषम संख्या. कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्या म्हणजे 2चा फरक असतो. क्रमाने येणारी पुढची विषम संख्या आधीच्या विषम संख्येपेक्षा कितीने मोठी असते सांगा? 2 ने मोठी असते असं आपण तिथे गृहीत धरतो. अशा प्रकारे आपण 5 आपण काय म्हणून सांगा प्रकार पाहिले.